ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 9ನೇ ತರಗತಿಯ 5ನೇ ಗದ್ಯಪಾಠ ಮೌಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. ಈ ಮೌಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದೀನಿ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದ ಪ್ರತಿ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಅವೈಲೇಬಲ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 9th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ 5ನೇ ಗದ್ಯಪಾಠ मौसी पाठದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು. अभ्यास मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए. माँ के जैसे प्यारी कौन थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज माँ के जैसे प्यारी मौसी थी. प्रश्न 2 मौसी सभी को किस समय में साथ देती थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज मौसी सभी को सुख दुख के समय में साथ देती थी. प्रश्न 3 दोपहर होने पर मौसी कहाँ पहुँच जाती थी. उत्तर है दोपहर होने पर मौसी स्कूल के फाटक पर पहुंच जाती थी. प्रश्न 4 मौसी बच्चों को क्या क्या खिलाती थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर्स ನೋಡೋದಾದ್ರೆ फ्रेंड्स, मौसी बच्चों को चने, टिकिया और मूंगफली खिलाती थी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. नेक्स्ट 5ನೇ ಪ್ರಶ್ನೆ मौसी के बिना सारा मोहल्ला कैसा लगता था ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज मौसी के बिना सारा मोहल्ला सूना सूना लगता था ಅಂತ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಬರಿಬೇಕಿತ್ತು. नेक्स्ट वन लड़के भागकर क्या उठा लाए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज लड़के भागकर खाट उठा ले आए. नेक्स्ट वन बच्चों ने हेडमास्टर से क्या विनती की ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो बच्चों ने हेडमास्टर से यह विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए. प्रश्न 8 मौसी के जीवन में कैसे दिन लौट आए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು 2-3 ವಾಕ್ಯೊಮ್ಮೆ ಉತ್ತರ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ मौसी बच्चों को कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज मौसी बच्चों को तोता तोती की कहानी, काट के घोड़े की कहानी और वीरोचित कहानियाँ सुनाती थी. प्रश्न 2 बच्चे मौसी को कहाँ कहाँ कर ढूंढते हैं ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो बच्चे मौसी को स्कूल के फाटक के पास और पेड़ के नीचे ಅಂದರೆ नीम पेड़ के नीचे ढूंढते हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು थर्ड वन मकान के अंदर से बच्चों को कैसी आवाज़ें सुनाई दी. आंसर इज मकान के अंदर से इस प्रकार की ऊंची ऊंची आवाज़ सुनाई दी कि हमने टेका तो नहीं ले रखा है मौसी, 20 दिन से तुम यहाँ हो, अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. फोर्थ वन बच्चों को क्यों गुस्सा आया ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज उलझे हुए बाल और सूखा हुआ चेहरा देखकर बच्चों को गुस्सा आया ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 3-4 वाक्यों में उत्तर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो फर्स्ट क्वेश्चन ಕೇಳಿದ್ರು मौसी और बच्चों के बीच में क्या बातचीत हुई ಅಂತ ಇದೆ. आंसर इज मौसी और बच्चों के बीच में इस प्रकार बातचीत हुई कि तू इतने दिन कहाँ थी मौसी, यहाँ क्यों बैठी हो. एक ने पूछा मैं यहाँ से जा रही हूँ बेटा, कहते हुए मौसी की आंखें भर आई. सभी ने एक स्वर से कहते हैं कि हम तुझे कहीं नहीं जाने देंगे मौसी ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ನೀವು ಆನ್ಸರ್ಸ್ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ बच्चों ने मिलकर मौसी की सेवा किस प्रकार की ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो बच्चे मौसी को ज़बरदस्ती से उठाकर नीम पेड़ के नीचे ले आए. कन्हैया दरी और तकिया लाया, उषा 2 रोटी लाई, योगराज दूध लाया, गोपाल लैंप लाया, मुन्नी पानी लाई, बलदेव अपने पिता डॉक्टर को खींच लाया ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ನೀವು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು थर्ड वन मौसी के खुशी जीवन का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. आंसर इज मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी, बच्चे फिर घेरे रहते और उनको वे कहानियाँ सुनाने लगी, मोहल्ले में चक्कर मारकर कुशल क्षेम पूछने लगी, स्नेह और प्रेम भाव से मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು रिश्ता जानिए और लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. पिता के पिता माता, माता के पिता नाना, पिता की बहन बुआ, माता की बहन मौसी, पति पत्नी के पिता ससुर, पति पत्नी की माता सास, बेटे की पत्नी बहू, बेटी का पति दामाद ಅಂತ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ನಮೂನೆ के अनुसार लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ कहानी कहानियाँ, ಅದೇ ಥರ लड़की लड़कियाँ, कोठरी कोठरिया, पहेली पहेलिया. ಇನ್ನು ಮಾಲಾ ಮಾಲಾ ಇದೆ, ಇದೇ ತರನಾಗಿ ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು
ಮಾತಾ ಮಾತಾಯೇ, ದಿಶಾ ದಿಶಾಯೇ, ಘಟನಾ ಘಟನಾಯೇ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಬಾತ್ ಬಾತೆ, ಆಂಖ್ ಆಂಖೆ, ದರಾರ್ ದರಾರೆ, ದುಕಾನ್ ದುಕಾನೆ. ಇನ್ನು ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಗಲತ್ ಸಹಿ, ಸುಖ್ ದುಃಖ್, ಛೋಟಾ ಬಡಾ, ಖುಷಿ ಗಮ್, ಟೇಡಾ ಸೀದಾ, ಬಹುತ್ ಕಮ್, ರಾತ್ ದಿನ್, ಅಪನಾ ಪರಾಯ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಿದ್ದಾವೆ. ಪೇಡ್ಗೆ ಬರೀತಕ್ಕಂಥ ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದ ವೃಕ್ಷ ತರು, ಘೋಡಾಗೆ ಅಶ್ವ ಹಯ, ದೂದ್ಗೆ ದುಗ್ಧ ಕ್ಷೀರ, ಪಾನಿ ಜಲ್ ನೀರ, ಘರ್ ಗೃಹ, ಮಕಾನ ಔರತ್ ಸ್ತ್ರೀ ಅಥವಾ ಮಹಿಳಾ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಅರ್ಥಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯಗಳು ಬರಿಬೇಕು. ಸಬ್ಕೋ ಜೈಸೆ ಮೌಸಿ ಪ್ಯಾರಿ ಮಾಥಿ ಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಮೌಸಿ ಸಬ್ಕೋ ಮಾँ के जैसे प्यारी थी. सेकेंड वन, वीरोचित सुनाती मौसी थी कहानियाँ. आंसर इज मौसी वीरोचित कहानियाँ सुनाती थी. थर्ड वन, दिन दूसरे मैच हॉकी लौट खेल कर रहे थे. आंसर इज दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेल कर लौट रहे थे. फोर्थ वन, पीने पानी के लिए मुन्नी लाई, सो मुन्नी पीने के लिए पानी लाई ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಇದ್ದಾವೆ. ಬಚ್ಚೆ ನೀಮ್ ಪೇಡ್ ಕೆ ತಲೆ ಖೇಲ್ತೆ ಥೆ, ಮಕ್ಕಳು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗೆ ಆಡುತ್ತಿದ್ದರು. ಉಸೆ ಸಬ್ ಮೌಸಿ ಕರ್ ಪುಕಾರ್ತೆ ಥೆ, ಆಕೆಯನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಮೌಸಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಬಚ್ಚೋಂ ಕೆ ಲಿಯೆ ತೋ ವಹ ಎಸ್ ಸೇವಾ ಕಿ ಮೂರ್ತಿ ಥಿ, ಮಕ್ಕಳಿಗಂತೂ ಅವಳು ಸೇವೆಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದಳು. ಸಬ್ಕೋ ಘರೋ ಮೇ ಝಾಂಕ್ ಕುಶಲಕ್ಷೇಮ ಪೂಸ್ತಿ ಥಿ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇನುಕಿ ಯೋಗಕ್ಷೇಮವನ್ನು ವಿಚಾರಿಸುತ್ತಿದ್ದಳು ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಷ್ಟೇ ಇತ್ತು ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಬಾಯ್.